तयार झाले तर त्या अंड्यामधून वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जीवाची निर्मिती झाली, वेगवेगळ्या प्रकारच्या जीवाची निर्मिती झाली. तर अशा माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे अंडा पहिले, माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे अंडा पहिले. आता तुमच्या बुद्धिमत्तेप्रमाणे काय आहे ते तुम्हाला सांगा लागेल, तुमच्या बुद्धिमत्तेप्रमाणे तुम्हाला काय आहे सांगा लागेल. आणि आता एक सुखदेवीजीने गाणं म्हटलं, कोणतं कोणतं? हो हो, अरे देहाची माठ बाजार तोंडाचा दिसला, तुम्हा काय सांगू भाऊ, हाई वाईनी संग फसला. काही हरकत नाही. आता माझं गाणं काय आहे याच्यावरती लक्ष ठेवा, तुमचं गाण्याचं उत्तर देईन, पण माझं आध्यात्मिक गाणं काय म्हणते. एका बकरीने केली कमाल, एका बकरीने केली कमाल, तिनं हल्ल्याला नेलं जंगलात. निशान शाहीर, एका बकरीने केली कमाल, तिनं हल्ल्याला नेलं जंगलात. आता हल्ल्याला नेलं, मग मसराईली टुक टुक पात, पण मालक होता प्रख्यात. आणि आता सांगजो रे निशान शाही, आता सांगजो रे निशान शाही, काय घोटाळा झाला. आता सांगजो रे निशान शाही, काय घोटाळा झाला. आता सांगो रे निशान शाहीर, काय घोटाळा झालाय. आता सांगो रे निशान शाहीर, लोक म्हणतील हे कोटशन कोटशन आणते म्हणा. जसं निशान शाहीरनं म्हणलं का इवा येणी संग फसला, तसं हे आध्यात्मिक गाणं आहे. एका बकरीनं केली कमाल, तिनं हल्याला नेलं जंगलात, मस राहिली टुकटुक पात, मालक होता प्रख्यात. पण आता सांगजो रे निशान शाहीर, काय घोटाळा झाला. आता ह्या बकरीनं एक कमाल केली. कोणती? बकरी तर आली आणि तीन हल्याला तर नेलं, पण आता कमाल कोणती झाली बघा, लक्ष ठेवा, सांगतो तुम्हाला. हो जाता जाता त्या बकरीने मोठी उपाद केली, जाता जाता त्या बकरीने मोठी उपाद केली रे. तीन हल्ल्या समोर 7 बकऱ्याची आठवण केली. अरे 3 हल्ल्या समोर 7 बकऱ्याची आठवण केली. बकरीन तर हल्ल्याला तर नेलं, पण त्याच्या समोर काय केलं, 7 बकऱ्याची आठवण केली. तर हल्ले का म्हणे, काय म्हणे, बापरे म्हणे, फसवलं म्हणे बकरीनं. बकरी किती गॅम्बलर म्हणा. हो ना. मग काय म्हणे, काय? 3 हल्ले पडलं विचारात, आणि म्हणे बकरीनं फसवलं जंगलात. मग आता सांगो रे निशान शाही, मग आता सांगो रे निशान शाही, सांगेल काय घोटाळा झाला. सांगो रे निशान शाही, काय घोटाळा झाला. एका बकरीने केली कमाल, तिनं हल्ल्याला नेला जंगलात, मग राहिली टुकटुक पात, पण मालक होत्या प्रख्यात. आता सांगो रे, आता सांगो रे, आता सांगो रे, सांगो रे, सांगो रे, सांगो रे, सांगो रे. मग आता सांगो रे निशान शाही, आता सांगो रे निशान शाही, काय घोटाळा झाला. आता सांगो रे निशान शाही, काय घोटाळा झाला.
त्या बकरीने मोठी उपात केली आणि 3 भल्ल्यासमोर 7 बकऱ्याची आठवण केली. आणि आता समोर काय भरलं लक्ष ठेवा. बस 15 मिनिटाची वेळ राहिलेली आहे, सॉरी 10 मिनिटाची वेळ राहिली. आणि याच्यानंतर निशांत कंबर कसून बंदुकीत गोले टाकून तुम्ही बिलकुल हालाचं काम नाही ना, हालिंग ना डुलिंग पंपम करीन, जागेवर थांबा. हा आणि म्हणून माझं दुसऱ्या कोड्यामध्ये काय म्हणणार. हो 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 आता त्या बगरीच्या आणि त्या हल्ल्याचा झगडा मचला तर काय झालं लक्ष ठेवा. अरे झगडा मचला जोरात झाली मारामारी. झगडा मचला जोरात झाली मारामारी. अरे 3 हल्ल्यावरती ते बकरी पडली भारी. अरे 3 हल्ल्यावरती ते बकरी पडली भारी. हा 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 3 हल्ल्यावरती ते एक बकरी पडली भारी. तर मग ही गोष्ट कोणाला कळली. काकू कोणाला कळली. जे म्हस टुकटुक पाहत होती पहिलीची म्हस नाही का, तर मग तिनं काय केलं. म्हशीले कळलं लवकरात एक रिश्तेदार बोलवला जोरात. त्या म्हशीने एक रिश्तेदार बोलवला स्पीड मध्ये, कारण की झगडा म्हटला होता. म्हशीले कळलं लवकरात आणि एक रिश्तेदार बोलवला जोरात. पण आता सांग रे निशान. बिलकुल पेन कलम चालू आहे आता. पुढच्या फेरायला सुरत शाहीर लंबा. अरे म्हशीले कळलं लवकरात एक रिश्तेदार बोलवला जोरात. मग आता सांगतो रे निशान शाही, आता सांगतो रे निशान शाही काय घोटाळा झाला. निशान शाही काय घोटाळा झाला. तिनं केली कमाल, तिनं हल्ल्याला नेलं जगात. मला खोटा प्रख्यात. आता सांगतो रे, आता सांगतो रे, आता सांगतो रे, सांगतो रे, सांगतो रे, सांगतो रे, सांगतो रे. आता सांगतो रे निशान शाही काय घोटाळा झाला. आता सांगतो रे निशान शाही काय शाहीर साहेब तुम्ही म्हणान का मन घडत गोष्टी लावते. हे गाणं ज्या पुस्तकामधून घेतलंय त्या पुस्तकाचं नाव तुम्हाला सांगतो मी. हे गाणं ज्या पुस्तकामध्ये घेतलंय त्या पुस्तकाचं नाव तुम्हाला सांगतो. जर तुमची तर्कबुद्धी असेल 100%, तुमची जर तर्कबुद्धी असेल तर मी मानूंगा आपको. निशान जी तर्कबुद्धी लावा. मी तर पुस्तकाचं नाव सांगतो तुम्हाला. चल बता दिया मैंने पुस्तक का नाम अभी. आता मी तुम्हाला पुस्तकाचं नाव सांगतो पण उत्तर तुम्हाला त्या पुस्तकाचा मार्फत अनुषंगाने द्यायचं आहे. मानूंगा मी आपकी शायरी. आता तुमचा प्रश्न जो होता की देहाची माठ बदल तोंडाचा दिसला, काय सांगू भाऊ हा इवाई इनी संग फसला. तर इवाई म्हणजे कोण लक्ष ठेवा. शांततापूर्वक माझ्या आई बहिणीला विनंती आहे, काहीतरी शिकण्यासारखा आहे तमाशामधून, आम्ही तोच तमाशा करू. तर इवाई म्हणजे कोण. तर मनाचा मुलगा झाला कोण भाव. मनाचा मुलगा कोण झाला भाव. भाव म्हणजेच विचार. आणि इकडे इच्छाची मुलगी कोण झाली वासना. लक्ष ठेवा इच्छाची मुलगी झाली वासना आणि मनाचा मुलगा कोण झाला भाव. तर इवाई इनी संग फसला. मान्य करा. तर भाव म्हणजे माणसाचे विचार हे वासनेवरती मोहित होते, म्हणजे पोरापोरीचं लग्न लागलं. आणि इनिवाई म्हणजे मन आणि इच्छा यायचं लग्न लागलं, म्हणजेच इवाई इनी संग
फसला. आता हे लग्न कोण लावलं? लग्न तुम्ही काय म्हणलं, ज्यानं लग्न लावलं ते सर्व लोक शुद्ध झाले, तर बरोबर आहे. ज्यानं परमेश्वराची भक्ती केली हे लग्न लावलं भक्तीनं. ज्यानं परमेश्वराची भक्ती केली त्याच्या अंगामध्ये वासनेचा शिरकाव झाला नाही. म्हणजे संत लोक, संत तुकाराम महाराज, ज्याला बाईचा लोभ नव्हता, पण भक्ती कोणत्या रंगाची होती? निशांती, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. पण आता माझा एक प्रश्न तुम्हाला काय म्हणते? निशांती, माझा एक प्रश्न तुम्हाला काय म्हणते की असं एक ठिकाण आहे, सन्मान्य आमचे आदर्श प्रकाशजी हजारे पाचगाव यांनी कृपया मंचकावरती येण्याची कृपा करावी. सन्मान्य आमचे काकाजी प्रकाशजी हजारे यांनी मंचकावरती येण्याची कृपा करावी. तर माझा प्रश्न म्हणजे असा की अशी एक जागा आहे या पृथ्वीच्या पाठीवरती का जिथे 35 नद्याचं पाणी आहे? अशी एक जागा आहे या पृथ्वीच्या पाठीवरती का जिथे 35 नद्याचं पाणी आहे? त्या 35 नद्याचं पाणी तुम्हाला सांगायचं आहे. चाल, जागा सांगून द्या, जागा सांगून द्या, नाही तर मी पुढच्या फेरायला सांगतो. काही हरकत नाही, माझं काम लपवण्यावाला आहे नाही. मी जरी 100 प्रश्न विचारल्यानंतर 100 उत्तर सांगेन. याले घमंड नाही म्हणत, ज्याला म्हणतात स्टडी. मी निशान शायरला कमजोर सोडा म्हणा, मी बराबरीत बी नाही खाली कारण की माझ्या अगोदरची शायरी आहे. पण आता माझा शेवटचा कड्यामध्ये काय म्हणणार? हे अंक ब्रह पुस्तक वाचून गाणं बनलं सार. हे अंक ब्रह्म पुस्तक वाचून गाणं बनलं सार. अरे तिरंग्याच्या निशान शाहीर भेटला रे हुशार. अरे तिरंग्याच्या निशान शाहीर भेटला रे हुशार. अंक ब्रह्म नावाची पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामधलं हे गाणं आहे. चाल, सुखदेवीजी आपको बताना है. आणि म्हणून माझे वडील गुरुवर्य ज्यांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती आहे, शाहीर ब्रह्माजी नाव वगैरे काय म्हणतात? गुरु ब्रह्माच्या विचारात शाहीर सूरजच्या कलमची साथ. काय म्हणतात माझे वडील, माझे बाप? गुरु ब्रह्माच्या विचारात आणि शाहीर सूरजच्या कलमची साथ. मग आता सांगो रे निशान, आता सांगो रे निशान शाहीर काय घोटाळा झाला. सांगो रे निशान शाहीर काय घोटाळा झाला. आता सांगतो रे, आता सांगतो रे, आता सांगतो रे, सांगतो रे, सांगतो रे, सांगतो रे. आता सांगतो रे निशान शाहीर. सांगन म्हणजे सांगन. आता सांगतो रे निशान शाहीर घोटाळा झाला. आता सांगतो रे निशान शाहीर काय घोटाळा झाला. आमचे काकाजी प्रकाशजी हजारे यांनी कृपया मंचावरती येण्याची कृपा करावी. या शायरी क्षेत्रामध्ये ज्यांनी सर्वप्रथम माझी दुय्यम लावली, माझी रिक्स घेतली, हमी घेतली की म्हणजे ठेकेदाराची जर गंमत बिघडली तर पैसे स्वतः मोजून मी देईन, पण या पोराले ठेवा. डोंगरगावला ज्यांनी माझी गंमत लावली, आज माझ्या बापापेक्षा कमी नाही गॅरंटी घेणारे असे आमचे प्रकाशजी हजारे यांचं मी स्वतः हार टाकून स्वागत करीत इच्छितो. तरी प्रकाश काका, प्रकाशजी हजारे प्लीज, तरी सर्वांनी या शाहीर सूरज करता एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या प्लीज. सर्वांना नम्र विनंती आहे.
तरी तसेच माझ्या गावचे गावकरी लोक तेवढ्या दुरून गाडी करून हा तमाशा बघायला आले, ज्यांच्या म्हणजे या सूरजवरती एवढं प्रेम केलं. नाही तर गावात तुम्हाला माहित आहे स्थानिक लोकांचा सपोर्ट जरुरी आहे कोणतंही काम करतो म्हणलं. त्यांचे सुद्धा मी तना मनापासून आभार मानतो की त्यांचे उपकार मी फेडू नाही शकत, जेवढं प्रेम ते माझ्यावरती करता, माझी बाजू धरून ठेवतात अशी माझे गावकरी, यांचे सुद्धा मी तना मनापासून आभार मानतो. धन्यवाद. इथे माझा राऊंड समाप्त झाला. प्रतिस्पर्धी शाहीर निशांजी सुखदेव आपल्या कार्यक्रमाला सुंदर सुरुवात करतात. 250 ओके गौरी बाळकृष्णाजी मेश्राम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं, माझ्याकडून त्यांना धन्यवाद. काय वा किशोरजी जांगडे यांच्याकडून 10 रुपयाचं बक्षीस मिळालं, त्यांना माझ्याकडून धन्यवाद. भोटे पान पॅलेस यांच्याकडून 100 रुपये सप्रेमेट मिळाला, धन्यवाद. खुशाल भाऊ कुंभारे यांच्याकडून 100 रुपये सप्रेमेट मिळाला, धन्यवाद. नक्तूजी बिनेकर यांच्याकडून 20 रुपयाचं पारितोषिक मिळालं, धन्यवाद. गणेश पान पॅलेस यांच्याकडून 100 रुपये सप्रेमेट मिळाला, धन्यवाद. तसे श्री माननीयजी मिलिंद सहारेजी यांच्याकडून आमच्या पार्टीला 101 रुपयाचं प्राइज मिळालं. लाख आमचे लाख काकाजी शुभेच्छा. अजयजी चावरे माजी नगरसेवक यांच्याकडून 100 रुपये सप्रेमेट मिळाला, धन्यवाद. विहार लोकेश कुंभारे विकास लोकेश कुंभारे यांच्याकडून 200 रुपये सप्रेमेट मिळाला, धन्यवाद. स्वर्गवासी नक्तूजी बिनेकर यांच्याकडून आमच्या पार्टीला 50 रुपये मिळाले, धन्यवाद. तसेच गोविंदरावजी केळवतकर यांच्याकडून 50 रुपये मिळाले, धन्यवाद. सन्मान्य आमचे गावचे गोविंदरावजी उके, कवडूजी मेश्राम, व्यंकटजी मेश्राम, विलासरावजी चौधरी या संपूर्ण माझ्या गावकरी लोकांकडून मला बक्षीस रुपये 501 रुपये मिळाले. मी आणि माझी पार्टी खूप खूप आभारी आहे. मी धन्यवाद देतो त्यांचं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच
आहे तुम्हाला पंचकमिटी नंबराची विनंती केली तिथे जागा आहे त्या जागेवरती बसण्याची कृपा करावी हा महिला मंडळी तसेच गुरुवारी 5 तारखेला महाप्रसादा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे अशी मंडळातर्फे सूचना मिळालेली आहे तरी पण सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन जावा महिला मंडळी तुम्हाला हात जोडून विनंती आहे काहीतरी शिकण्यासारखं आमच्या तमाशामध्ये तुम्ही इकडे व्हा आणि खरंच कार्यक्रमाची भरपूर मजा घ्या